हे तुम्ही कुठे चाललात रे? सहलीला जायचा, जायचं सहलीला. 4 वाजता उठलात कशासाठी? सहलीला जायचा, जायचं सहलीला. हो पण बरं खुश का तुम्ही? सहलीला जायचा, जायचं सहलीला. याला प्रश्न विचारून काय हरकत नाही. सहलीला जाणार आहे सगळे तर चला सगळ्यांनी. सहलीला जायचा, जायचा सहलीला. रात्री नाही झोप एक्साइटेड लोक मित्रांची सहल निघणार हाय. व्ह्यू सुंदर खूप गाणे ऑन लूप मेमरीज हडकोर बनणार हाय. मित्रांची मस्ती ही प्लॅन जबरदस्ती तरी एन्जॉय करणार हाय. चला हे निघायचं का सगळ्यांनी? गणपती बाप्पा. ही गाडी कुठे निघाली? हे चालतो ना गाडी. हे तुम्ही कुठे चाललात रे? सहलीला जायचा, जायचं सहलीला. 4 वाजता उठलात कशासाठी? सहलीला जायचा, जायचं सहलीला. हो पण बरं खुश का तुम्ही? सहलीला जायचा, जायचं सहलीला. याला प्रश्न विचारून काय हरकत नाही. सहलीला जाणार आहे सगळे तर चला सगळ्यांनी. तर आज आपली गाडी निघालेली आहे फिरायला. तर नक्की कुठे कुठे जायचंय ते आता आपण यांच्याकडून जाणून घेऊया. तर चला आपण मागून सुरुवात करूयात. आपल्याला नक्की कुठे कुठे जायचंय? एक ना आपल्याला आज नक्की कुठे कुठे जायचंय? आपल्याला परशुराम, देरवन, गणपतीपुळे, आरेवारे बीच. अरे वा, आज मस्त ठिकाणी निवडलेले आहेत. तर मग कसे एक्साइटेड का भाऊजी? हो. रुद्र तू? कोच मध्ये मला मजा येणार आहे ना आज? चला पुढे अजून कोण आहे? अजून तुला काय बोलायचं आहे? जे जे करायला बर. चला कसं वाटतं कोणाला काय बोलायचंय? आता हे जेवढे ज्या ठिकाणी आपल्याला जायचंय त्या ठिकाणी कोण कोण गेलंय आधी त्याने हात वरती करा. बोला बरं. गणपतीपुळ्याला गेलाय का? बर बर. हा बोल. आपली शाळा दाखव. अरे आमची शाळा इथे आहे. ज्या शाळेत आम्ही शिकलो इंग्लिश स्कूल नागाव. मला असं वाटतंय या गाडीमध्ये जेवढी काय बसलेली जी माणसं आहेत जवळजवळ 70% माणसं ही नागाव हायस्कूल मध्ये शिकलेली आहेत. बरं पुढे इकडे काय तुम्हाला बोलायचंय? हा किती शाळेमध्ये शिकलाय? या गाडीवर असं एकमेव विद्यार्थी आहे तो भरपूर शाळेत शिकलेला आहे. तर किती शाळेत शिकलेला तुम्ही? तरी पहिली पासून 5 शाळा वर आले. वा वा, एकदम छान होतं सगळ्यांनी. बर. तर इथं बरेच जण गणपतीपुळ्याला खूपदा गेले. ते कोण कोण जास्त वेळा गणपतीपुळ्याला गेलाय? 3 वेळा. मग आता काय जाते? कशासाठी चाललाय तुम्ही? दर्शन घेण्यासाठी गणपती बर. आता कसं वाटतंय? हा मस्त वाटतंय. मस्त वाटतंय. हा सगळी फॅमिली आहे ना आमची घरात. सगळी फॅमिली आहे ना आमची. तरी जवळजवळ 50% फॅमिली आले. अजून काय आले नाही. गाडी डबल वाढवायला लागली असती. बघ ना इकडे गाडी ज्यांना लागते त्यांना ते विचारलं नको काय सांगू शकत नाही. हा. मस्त वाटते आम्हाला. भरपूर मजा येते. पहिल्यांदा तशी सगळी एकत्र जातोय आम्ही फिरायला. आता पुढे परत एकदा ट्रिप काढा आमची अशी. आता ही पूर्ण होऊ द्या. सगळे जण फॅमिली सोबत आलेत. पण एक मुलगा असा आहे की लाज वाटली पाहिजे त्याला. त्याने आपल्या मम्मीला आणि पप्पांना ठेवून तो आलेला आहे. कसं वाटतं तुला श्लोक? मला कसं वाटणार की बोलली तुझा. बरोबर आहे त्याचं. त्याला कसं वाटणार ती बोलली तुझं. जा बोलल्यामुळे तू निघालास नाही का? मामा आणि मावशी सोबत आले. बर बर बर. हा आमचा भाचा आहे आणि तो आमच्या सोबत आलेला आहे. बरोबर. बसा तुम्ही तुमच्या जागेवरती. तुम्ही फिरायला जाण्यासाठी काय काय तयारी करून आला सांगा.
आम्ही तीन तीन ड्रेस तेवढे घेऊन आलेले चेंज करण्यासाठी. बरं, नवीन नवीन मेंबर आहेत त्यांना विचारूया आज आपण. बरं वहिनी, तुम्हाला कसं वाटतंय आमच्यासोबत येऊन? छान वाटतंय. तुम्हाला हे आयुष्यभर त्रास आम्हाला सहन करायचंय सगळ्यांना, तर हे कसं वाटतं तुम्हाला? त्रास नाही, मज्जा वाटते सगळ्यांसोबत. माझ्या वाटते. एकदा टाळ्या वाजवा. ज्या वहिनी आमच्याकडे आलेल्या आहेत, नवीन वहिनी आहेत, त्यांना आमच्याकडे राहून आणि कसं वाटतंय ते आपण त्यांचं मनोगत घेऊयात. तर वहिनी, आमच्या फॅमिलीमध्ये येऊन तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतं, खूप छान वाटतं. आवाज नाही आला पाहिजे. आज आमच्याकडे वहिनींच्या बहीण आलेल्या आहेत, बाहेरून आलेल्या आहेत त्या. तर कसं वाटतं आमच्या फॅमिलीमध्ये फिरायला जायला? खूप छान वाटतंय. अप्पाचं हे सगळे खूप छान रील्स वगैरे बनवण्यात. खास रील बनवायला आलात का तुम्ही? हो हो. या सगळ्यांना तयार करण्याची जबाबदारी आहे ती आमच्या घरातल्या सगळ्यात मोठ्या दिदींनी घेतलेली आहे. तर त्यांना विचारूयात, तर तुम्ही किती जणांचा सगळ्यांचा मेकअप केला सांगा जरा. मेकअप नाही होत असं, लायनर तेवढं लावून दिलंय. फक्त लायनर. सगळेच जण लाईनीत जायला पाहिजे म्हणून लायनर लावलेला आहे, काय हरकत नाही. सगळेजण 4 वाजता उठलेले आहेत, 5 वाजता उठलेले आहेत, सगळे तयार होऊन आम्ही आता निघालो आहोत. तर चला आता पुढे जाऊन बघूयात. तर या ट्रिपची सुरुवात कशी झाली आपण घरातल्या ज्येष्ठ दादाला विचारूयात. तर दादा, आपल्या या ट्रिपची कल्पना तुम्हाला कशी सुचली? तयारी कशी केली मुलात? तयारी भरपूर झाली होती, पण अचानक एक सोडून 3-4 बस कॅन्सल झाल्या. शेवटलाही आम्हाला रात्री 6-10:30च्या दरम्यान ही बस लास्ट टाइमला ती पण 17 सीटरच भेटली. त्यामुळे अवघडीमध्ये लोक सगळी बसलेली आहे, सगळं प्रॉब्लेम झालाय. त्यातूनच आम्ही मार्ग काढलेला आहे. आम्ही काढलाय, निघालोय. तर अशा प्रकारे प्लॅन आमचा कॅन्सल होता रेडी झालेला आहे आणि कसं तरी आमचा प्लॅन फिक्स झालेला आहे. तर आज खूप मजा येणार आहे. फॅमिली सोबत फिरायची एक मजाच और असते, ती आपल्याला आज पाहायला मिळणार आहे. बरं, माहोल कुठलाही असो, आमच्या फॅमिलीला अंताक्षरी खूप आवडते, पण अंताक्षरी आमची चालूच होती. तर मित्रांनो, आम्ही आलो आहे भगवान परशुरामांच्या मंदिरात. असं मानलं जातं की हे भगवान परशुरामांचं निवासस्थान आहे. आता आतमध्ये आपल्याला मोबाईल कदाचित अलाउड नसेल, पण बघूयात. इथे मी एकदा आलेलो आहे आणि ही मला असं वाटते 2री किंवा 3री वेळ असेल. खूप प्रसन्न वाटतं. असंही म्हटलं जातं की भगवान परशुराम इथे येऊन जातात, कारण का ते या पृथ्वी तलावरती चिरंजीवी आहेत आणि ते इथे येऊन जातात. त्यांच्यासाठी बसवलेली गादी आहे, जेवण ठेवलं जातं आणि रात्री ते जेवण वगैरे करून जातात. परत ज्या गादीवरती झोपतात त्या गादीचे जे अंथरूण असतं ते विस्कळलेलं असतं. याचा अर्थ हाच होतो की भगवान परशुराम येऊन जातं. तर हे आहे भगवान परशुरामांचं मंदिर. दक्षिण काशी असं म्हटलं जातं. खूप सुंदर. कदाचित आतमध्ये अलाउड नाही आहे, फोटोज फक्त अलाउड आहेत. फक्त 2च असं मला त्या पुजाऱ्यांनी सांगितलेलं आहे. आपण नियम सुद्धा पाळले पाहिजेत. फक्त आतमध्ये 2च फोटो काढले जातील, जास्त वेळ थांबता सुद्धा येणार नाही, असे काही नियम आहेत. तर आपण जाऊन बघूया. इथे विशेष असं वाटलं की ते ग्रह बाग आहे. राहू, ध्रुवा, म्हणजे या सगळ्या झाडांना ग्रहांची नावं दिलेली आहेत. तसंच पुढे मंगळ, खैर, बघा ना, हे काहीतरी विशेष आहे. हे नक्षत्रांचे आहेत बघा, नक्षत्र बघ. आराध्य वृक्ष, अश्विनी, कुचलास, वा, खूप सुंदर. नक्षत्रांची नावं आहेत, ग्रह आणि नक्षत्रांची नावाची 20 झाडं त्यांनी दिलेली आहेत. खूप मस्त. तर आता मी सर्वांनी दर्शन घेतलेलं आहे भगवान परशुराम मंदिरांचं. दादा, काय माहिती सांगशील?
माहिती म्हणजे असं आहे की आपल्या महाडमध्ये सुरेश्वर आहे तो वर्षातून एकदा येऊन तिथे जेवून जातो म्हणजे तुम्ही ते दर दिवसाला म्हणजे रात्री एक अंतर मंदिर बंद होतो त्यावरती परशुराम येतात आणि सकाळी उशीर होतात आदर्श होतात आणि सकाळी ते काशी निघून दक्षिण काशी म्हणजे दक्षिण काशी म्हणजे याला मानलं जातं भगवान विष्णूचा 6वा अवतार हे भगवान परशुराम ते चिरंजीवी आहेत आणि ते इथे येऊन जातात अशी मान्यता आहे आणि खरंच खूप भारी वाटलं इथे येऊन प्रसन्न वाटलं मी आलेलो एकदा पण पुन्हा येऊन इथं प्रसन्न वाटलं तर नाही दादा आपण आता इथे परशुरामांचं दर्शन घेतलेलं आपण त्यांच्या निवासस्थान त्या मंदिराचं तर आता कसं वाटलं मस्त वाटलं. आता पुढे आता पुढे डायरेक्ट गणपतीपुळे. चला गणपतीपुळे चला 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 बसा तर आमची ती गाडी थांबलेली आहे नाश्त्यासाठी हे ठिकाण आहे कामथे मुक्काम कामथे तालुका खोकलून आणि हे हॉटेल आहे दत्तराज हॉटेल आहे खूप भूक लागली कारण आम्ही सकाळी फक्त चहा पिऊन बाहेर पडलेलो आहे नाश्ता काय केला नव्हता आणि आता थोडंसं पोटभर नाश्ता करेल आणि मग पुढच्या प्रवासाला निघू तर चला तुम्ही सुद्धा आमच्यासोबत नाश्ता करा आता प्रॉब्लेम हा आहे की आमची गँग एवढी आमची फॅमिली एवढी मोठी आहे की आम्हाला जागा कमी होते जागा भेटत नाही तर अनेक टेबल जवळजवळ 4 ते 5 टेबल आम्ही जोडलेले आहेत पाहू शकता तुम्ही सगळी आपलीच फॅमिली आहे आता कोण कोण काय काय खायचं हे ठरवायचंय तर चला बघूयात काय काय ते स्पेशल आहे तर आता मी नाश्त्याला बसलोय काही जणांनी मिसळ पाव मागितला आणि काही जणांनी रसावडा मागितला मिसळ पाववाल्यांची ऑर्डर आली पण आमची रसावाडावाल्यांची काही ऑर्डर आली नाही आता मिसळवाल्यांचे पाव संपायला आले पण काय आमचा रसावडा येत नाही कसं वाटतं तुम्हाला वाट बघून खूप वाईट वाटते वाट बघायला लागली खूप वाईट वाटते वाट बघायला लागले आणि कसं वाटतं तुमचे मिस्टर इकडे मिसळ खात आहेत तुम्हाला इथे कसं वाटतं आम्हाला विचारलं पण नाही त्यांनी मिसळ पाहिजे का खाणार का विचारलं पण नाही या गोष्टीचं जास्त वाईट वाटतं का भूक लागली आहे? या गोष्टीचं जास्त वाईट वाटतं या गोष्टीचं जास्त वाईट वाटते भाऊजी काय सांगाल तुम्ही आता मिसळ नाही आवडत आम्ही विचारलंच नाही. बरोबर आहे त्यांचं पण बरोबर आहे तुम्हाला मिसळ नाही आवडत म्हणून त्यांनी विचारलंच नाही चल जाऊ दे आता काय आता ठीक आहे आपण वाट बघूयात नाही का वाट बघू आम्ही एक दिवस ना एक दिवस आमचा रसावाडा येईलच बघा येईलच दीदी तुझं पण काय रसावाडाच आहे का मॅडमचा सगळा मेकअप उतरलेला आहे भूक लागलेली आहे खूपच भूक लागलेली आहे इकडे मिसळ सगळे खाते रसावाडा आलेला आता आम्ही पोटभर नाश्ता करून आम्ही आता निघालेलो आहोत खूप पोटभर नाश्ता केलाय सगळ्यांनी बरं वाटलं आता आम्ही थेट गणपतीपुळ्याला निघणार आहोत तर चला हे प्रत्येकाने तिकीट काढून घेतली का रे तर भेंड्या खेळून आणि प्रवास करून सगळे कंटाळलेले आहेत आणि आता इंटरेस्टिंग थोडस प्रवास होण्यासाठी आपली व्हिडिओ होण्यासाठी थोडं इथे जे कपल्स बसलेले आहेत ते कपल्स आता नाव घेणार आहेत तर पहिला नाव कोण घेणार आहे तर एकनाथ मिरगल नुकतेच ताजे लग्न झालेले तर एकनाथ मिरगल नाव घेणार आहेत दादा नाव घे मुंबई गोवा हावे रोड वरती वसले कोशिमली गाव मुंबई गोवा हावे रोड वरती वसले कोशिमली गाव प्रतीक्षेचं नाव घेतो सगळ्यांनी ऐकलं का राव अरे वा 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 तर वहिनी आता एकनाथ दादांनी सुंदर नाव घेतलेलं आहे आता तुम्ही घ्यायचे नाव त्यांच्यासाठी राधेचा श्याम सीतेचा राम गौरीचं शिव तसं माझं एक आता अविनाताई नाव घेणार आहे जरी त्यांचे मिस्टर आले नसतील सहलीला ट्रिपला तरी त्यांच्यासाठी नाव घेणार आहे बोला अविनाताई चाललो आम्ही फिरायला पण माईक मध्ये चाललोय आम्ही फिरायला हेमंतराव राहिले घरी आम्ही आलोय गणपतीपुळे नाही समजू शकतो एवढा हा लांबचा प्रवास आणि डोकं फिरला आम्ही समजू शकतो डोकं फिर आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी श्याम भक्तांचं नाव घेते बघा रामकृष्ण हरी वा वा बघा असं नाव असतो असं नाव घ्यायचं हे शिकारे 99 तर आता आमची आत्या एक नाव घेणार आहे आत्या जरा आपलं जुनं पुराण नाव घेऊन दाखव यांना जरा नाव माझं बिजगर चालतोय दिसभर
दिली मला सावानेवर. हरिचंद भरतारांचं नाव घेते, राहते मी बिरवाडीत. म्हणजे म्हणजे हे एकदम प्रो लेवलचं नाव आहे, तुम्हाला नाही समजणार. वडिलांची खुशी आईची माया, वडिलांची खुशी आईची माया, सूर्यकांत रावांचे नाव घेते. मी त्यांची मम्मी सर्वांची माया. समजू शकतो सगळ्यांचा प्रवास आहे, अंगावरती आलेला आहे. अंगणात जाई, महेशरावांचं नाव घेते, रुद्राची आई. चांदीच्या ताटात दर्शनभर केली, संतोष भट्टाचं नाव घेते. कुठला तो गंध हा श्वास हा स्पर्श तुझा सांगतो. गंध हा श्वास हा स्पर्श तुझा सांगतो. प्रियंकासारखी प्रेमल पत्नी भेटली, देवाचे आभार मानतो. वा 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 वा, बघू द्या वहिनी. नवीन कपल आहेत, थोडस वेळ बाकी आहे त्यांना अक्षता पडायला, पण तरी सुद्धा ते एक नाव घेत आहेत. बरं घ्या. माझ्या आणि बुद्धीच्या लग्नाला 5 महिन्यात बाकी. नाव कसं घेऊ, अजून थोडं थांबा की. अरे वा 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 वा, सुंदर असं नाव घेतलेलं आहे. 5 महिने थोडस थांबायला सांगितले. बराचं नाव आहे का रे? खणखण कुदली मनमन माती, बुधूच खांदा अर्ध्या रात्री, त्यातून निघाले माणिक मती. राजानं दिलं राणीच्या हाती, राणीनं ठेवलं पलकाच्या गाठी. अंग्रेजो भरतार कुठे गेले, आंघोलीला गेली जीवाड, त्यांना लाज वाटते मला. नवरा कशाला केला, पानखान केला, तांगतांगी लायला. काढून कोटून पश्चिमे गेली, काढता काढता लागला डोला, लगेच आला पोळा. पोळ्याचे गुडते गोंडे, गणोबाले वाकड सोडणे, गणसवतीचे मोदक लाडू, लक्ष्मीला जीव वाढू, लक्ष्मीची वाढू पाठी. लगेच आले पितरपाटी, पितरपाटीला नेसते डाल, घाटाला घालते माल. घाटात बसते गतीशी, लग्नाने केली दाटीशी, लग्नाचं घेते सोनं. दिवाळीचं केलं येणं, दिवाळीची लावती पण ती सटाली नेमती, सतीचा करते नागजीवा. सक्रातीची केला धावा, सक्रातीचे बद्दे दुधल पुणाली, दुधल कुणाची दिंडी कणी शिंगाला आणि शिंग्याचे गेलते रंग. पाडवा झाला रंग, बाहेरची करते सोजी, असते तर करते करा. सांगतो तुम्हाला जोडून करा, एक झालं की ऑपरेशन करा. तर फायनली आम्ही पोहोचलोय गणपतीपुळे या ठिकाणी. अफाट गर्दी आहे, तुम्ही पाहू शकता. खूप खूप गर्दी आहे, कारण वातावरण पण असं झालंय आणि या वातावरणात सगळे बाहेर फिरायला तर निघतातच. म्हणून आम्ही पूर्ण फॅमिली सुद्धा असे बाहेर पडलेलो आहे फिरायला, म्हणजेच गणपतीपुळेच्या दर्शनाला. तर मग श्लोक, कसं वाटतंय आमच्या सोबत यायला तुला? आता गणपतीपुळेला तू आलेस का आधी कधी? किती वेळ आलेस? एकदाच. आठवते तुला, तू मंदिरात गेला होतास का फक्त बीचवर पोहायला आला होतास? मंदिरात गेलेलं, बीचवर नव्हतं. बर, अरे वा. हाय काय पब्लिकला बोल, लाईक करा, फॉलो करा दादाला. कुणाला? S7 क्रिएशन. SM Creation of Flower Mirror. हा, सबस्क्राईब करा. Subscribe. बाय. सुस्वागतम संस्थान श्री देव गणपतीपुळे. तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे, खूप गर्दी आहे दर्शनाला. आता दर्शन कसं आम्हाला भेटतंय, किती वेळ लागते काय माहिती नाही. इथून आम्हाला नंतर बीचवर सुद्धा जायचं आहे. लहान लहान मुलं सुद्धा आलेत, आमचे भाचे वगैरे, तर त्यांना सुद्धा पोहायचं आहे. तर बघूयात आता किती वेळ लागतोय. तर बघा, आम्ही आलो आहोत आता संस्थान श्री देव गणपतीपुळे. तर खूप गर्दी आहे. आता गर्दीमुळे काय हालत होणार मला माहिती आहे. आता आम्ही समुद्र किनाऱ्यावरती जाऊ, मग बघूया आधी दर्शन घेऊ, दर्शन बाहेरून घेऊ, कारण का खूप गर्दी आहे. हा, बाहेरूनच दर्शन घ्यावे लागेल. तुम्ही बघू शकता गर्दी, खूप गर्दी आहे, कारण आम्हाला संडे असल्यामुळे संडे, आज रविवार आहे म्हणून खूप गर्दी आहे. तर चला, आपली फॅमिली पुढे गेले तर आपण निघूयात. चला. जिथे जे जे गणपतीपुळ्याला आलेत ना, त्यांना हे माहिती असेल. हे मस्त छोटे छोटे शॉप आहेत, थंडगार लस्सी, कोकम सरबत हे सगळं आहे. पण आम्ही त्या येताना घेऊ. आता थोडे आम्ही फ्रेश आहोत गाडीमधून उतरल्याच्या नंतर. थोडं जरा आम्ही दमल्याच्या नंतर वगैरे आम्ही थोडे थंडगार. खूपच गर्दी आहे आणि असं वाटतं मी ब्लॉग बनवता या गर्दीत हरवीन की काय, म्हणून मी थोडंसं थांबतो मध्ये मध्ये. जसं जसं मला वेळ भेटेल तसं तसं तुम्हाला माहिती देत राहतो. तर चला पुढे बघूया. बाप्पाच्या मूक दर्शनासाठी सुद्धा खूप गर्दी होती.
कसं तरी आम्ही मुखदर्शन घेतलं आणि पुढच्या प्रवासाला निघालो. तर हा नजारा गाईच बघून घ्या. खरंच स्वर्ग आहे, स्वर्ग. उगाच आपली लोक बाहेरच्या देशात फिरायला जातात, पण खरं स्वर्ग तर आपल्या इथेच आहे. वा वा. तर आधी प्रेक्षकांना आधी तुम्ही पाहून घ्या किती भारी वाटते. वा, खूपच भारी. भरतीची वेळ आहे का? आणि हा सगळ्यांच्या स्वप्नातला आरे बीच. वा, जेवढी नजर जाते तेवढा निळा समुद्र दिसतोय फक्त. खूपच भारी. दुपारचे 2 वाजले तरी सुद्धा इथं गारवा आहे, थंडवा आहे. जेवढी नजर पोचते तिथपर्यंत नुसता समुद्रच आहे. हा नजारा बघून घ्या एकदा सगळ्यांनी. आणि हा आपला आरे वारे बीच. वारे वा. जो अथांग समुद्र म्हणतात ना, तो असाच असतो. वा, खूप सुंदर. सगळं एका बाजूला, पण आमचं गाडीत चढणं आणि गाडीत उतरणं हे एका बाजूला. हा सगळ्यात मोठा टास्क आहे. बघा, उतरतेत अजून. तर चला आरे वारे बीचला आपण धमाल करूया माझ्याकडे. तर चला. तर फायनली आता आम्ही चाललो बीच वरती धमाल करायला. पण दुसरं आमच्या सोबत जी आमची फॅमिली आहे, आमचे जे महिला मंडळ आहे, तर त्यांचं असं म्हणणं आहे की आपण वनभोजन जे करायचं ठरवलं होतं ते सुद्धा आपण इथेच करूयात. चांगला प्लॅन आहे. म्हणजे थोडंसं खाऊयात, म्हणजे थोडीशी समुद्रावरती पोहायला आपल्याला एनर्जी सुद्धा मिळेल. आणि मग जाताना काहीतरी पोटभर जेवण करूयात, नाही का? तर खूप मुलं तर खूप एक्सायटेड पुढे पुढे पळून गेलीत. मी आपला एकटाच मागे राहिलो. चला बघूयात. तर हा आहे आपला आरे वारे बीच. इथून तुम्ही पाहू शकता. टॉप व्ह्यू आपल्याला बघायचं असेल, म्हणजे वरून बघायचं असेल, तर इथे रोपवेची सुद्धा सुविधा आहे. या टोकापासून ते त्या टोकापर्यंत. वा, खूप छान. रोपवेची सोय बघा, छान केलंय. खूप छान एक्सपिरियन्स असेल. पाहू शकता तुम्ही. खूप छान. खूपच भारी. जेवढी नजर जाईल तेवढा समुद्र समोर. आपली गँग गेलेली आहे आधीच. चला आपणही जाऊयात.
तर गाईज मोठा स्कॅम झाला आमचा. आम्ही बीच वरती पोहायला गेलो आणि तिथं आमचं वनभोजन होणार होतं, पण स्कॅम असा झाला की सगळे जी सामुग्री होती वनभोजनाची ती गाडीतच राहिली. मग आम्ही फक्त पोहूनच आलो आणि आता आम्ही जेवणासाठी हॉटेल शोधतोय, पण तो काय हॉटेल आम्हाला सापडत नाही. प्युअर व्हेज आम्ही हॉटेल शोधतोय. अजून काय हॉटेल उघडलेले नाहीत, पण जे काय उघडलेले तिथं अजून जेवण रेडी नाही आहे, तर आम्ही शोधतोय. मग भूक लागलेली आहे सगळ्यांना, तर मग आता ती तयारी चालू आहे. तर एक प्लेट तयार झाली आहे, बहुतेक माझीच असेल ती प्लेट, पाठवा मागे. तर आता फायनली आम्ही जेवायला आलेलो आहे. खूप भूक लागली होती आणि एकही हॉटेल सापडत नव्हतं. 6 वाजल्यापासून हॉटेल शोधत आम्ही 7:45 म्हणजे 7:46 आता झालेले आहेत आणि हॉटेल आम्हाला सापडलेलं आहे. तर खूप उपाशी होतो आम्ही. सगळ्यांना भूक लागली होती, झोप पण आले, पण भूक पण लागली. तुम्ही बघू शकता आमची सर्व फॅमिली, अख्खा हॉटेल त्याने कब्जा केलेला आहे. जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त हॉटेल त्यांनी कब्जा केलेला आहे. एवढ्या मोठी फॅमिली आहे, काय हरकत नाही. तर आता मी जेवण करू आणि मग डायरेक्ट घरी निघू. आणि हे जेवण केल्याच्या नंतर आजचा झालेला संपूर्ण खर्च, दिवसभराचा खर्च, तो आम्ही तुम्हाला शेवटला व्हिडिओमध्ये सांगू. चला, ऑर्डर तर दिली, बघू आता जेवण कधी येते बघू. सगळ्यांना एवढी भूक लागली की जेवायच्या आधी लोणचं खायला त्याने सुरुवात केली. एवढी भूक लागली, लोणचं खायला सुरुवात केली. आधी थांबा, हे जेवण येणार आहे बाबा. पण अतिशय भूक लागली सकाळपासून आणि काहीच नाही, फक्त फिरायचंच काम केलेलं आहे. चांगला गेला. तर जेवण आता आमचं झालेलं आहे. आता आम्ही निघालोय घरी. तर अख्खा आमच्या ट्रिपचा खर्च माहित आता, आपल्या अख्ख्या ट्रिपचा खर्च किती झालेला आहे सांगता ना? 18,200 रुपये. 18,200 रुपये, म्हणजे 12,000 ट्रॅव्हलिंगचे, ट्रॅव्हल्सचे आणि 6,200 आपल्या नाश्ता आणि जेवणाचे. आणि आपण किती जण आहोत एकूण? 20 जण आहोत आम्ही आणि पूर्ण फॅमिली, तशी अर्धीच फॅमिली आम्ही, पण 20 जणात 18,200 फक्त आमचा दिवसाचा खर्च झालाय. हा काय वाईट नाहीये, खूप छान आमचा दिवस गेलेला आहे. तर चला, इथेच आम्ही थांबतो. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. चला. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या ठिकाणी.